राज्याच्या उपराजधानीतील शिक्षण व्यवस्थेचं भीषण वास्तव समोर आलंय। जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एकाच वर्गात 5 वर्गातले विद्यार्थी बसतात। नागपूरच्या हुडकेश्वर गावातील शाळेमध्ये एकाच खोलीत 27 विद्यार्थी बसतात। पाऊस नसेल तेव्हा शाळेच्या व्हरांड्यात बसून विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील ही दयनीय अवस्था आहे। वारंवार मागणी करून सुद्धा शाळेत वर्गखोल्यांची सोय नाहीये। 2018 पासून शाळेच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव धुळखात पडलाय। मराठी हिंदीच्या वादात विद्यार्थ्यांच्या या मूलभूत गरजांकडे मात्र दुर्लक्ष होतंय। राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी की हिंदी असा वाद सुरू असताना नागपूर जिल्ह्यातील काही ज्या शाळा आहेत, खास करून ग्रामीण भागातील आणि त्याही मराठी भाषांच्या ज्या शाळा आहेत त्यांची किती दयनीय अवस्था आहे ते आपल्याला या माध्यमातून दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे। नागपूर जिल्ह्यातील हुडकेश्वर गावामधील ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि या जिल्हा परिषदेच्या शाळाची जी अवस्था आहे त्यामध्ये या एकाच खोलीमध्ये 1 ते 5चे विद्यार्थी बसतात आणि या संपूर्ण 1 ते 5च्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी शिक्षण दिले जात आहे। त्यामुळे जे नेमके शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि मराठी शाळा असतील किंवा जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असतील त्यांची अवस्था काय आहे तो दर्जा सुधारण्याचे एकीकडे प्रयत्न करत असताना या शाळांमधील अशा प्रकारची अवस्था आपल्याला दिसून येत आहे। काय इथली स्थिती आहे, इथे कुठले कुठले विद्यार्थी आहेत, कोणत्या कोणत्या वर्गाचे विद्यार्थी तुम्ही शिकवताय? इथे पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग आहे, तिकडे तिसरा चौथा पाचवा आहे, एकूण 5 वर्ग आहे आमच्या इथे। आणि रूम सध्या एकच आहे, हा वरांडा आहे। या वरांड्यामध्ये मी माझे वर्ग घेऊन इथे ऑफिसचं आहे, त्याच्यामुळे दोन्ही कामं होतात बा। अशी म्हणजे तुम्ही प्रशासनाकडे मागणी केली असेल, पाठपुरावा आम्ही म्हणजे तो दरवर्षी युडायस फॉर्म भरतो आम्ही, तर त्यामध्ये आम्ही दरवर्षी मागणी करतो सगळ्या म्हणजे रूमची, बाथरूमची जे असेल ते तुमच्या इथे जे काय असेल ते। त्याच्यानंतर ते पण केले आहे, त्यानंतर प्रस्ताव पण दिलाय शासनाला। बेटा तू कोणत्या वर्गात आहे? 5th तू कोणत्या वर्गात आहे? 5th क्लास। तू कोणत्या वर्गात आहे? तू 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 कोणत्या वर्गात? 5वी। तू? तर हे 5वीचे विद्यार्थी आहेत। या बाजूला जे आहेत ते कुठल्या वर्गात आहे तू? मी 4थी तिसरी। तिसरीमध्ये। तर आपण पाहू शकतो की या एकाच वर्गामध्ये तिसरीचे विद्यार्थी आहेत, चौथीचेही आहेत आणि 5वीचेही विद्यार्थी आहेत। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, हुडकेश्वर, नागपूर।